जे काही मर्यादित यश मिळवलंय माझ्या दृष्टीने ते मर्यादित यश आहे. ते मी माझ्या आई वडिलांच्या अगोरी कष्टांना अर्पण करतोय. स्वप्न विचारांना जन्म देतात, स्वप्न विचारांना जन्म देतात, विचार कृतींना जन्म देतात आणि कृती जीवनात परिवर्तन घडवून आणतात. हे मी स्वतःच्या उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगू शकतो. मी स्वप्न पाहिलं, स्वप्नांमुळे माझ्याकडे मी सुंदर स्वप्न पाहिलं होतं. I have a dream that is beautiful dream to become an IAS officer, to become an virtuous IAS officer. ते सुंदर स्वप्न होतं, विधायक स्वप्न होतं, विधायक कार्यासाठी होतं, देशसेवेसाठी होतं, आहे आणि राहणार आहे. आणि हा सुंदर IAS प्रवास मी सुंदर विचारांनी केलेला आहे. सुंदर स्वप्न सुंदर विचारांच्या संगतीने केले, सुंदर स्वप्न प्रवास सुंदर विचारांच्या संगतीने केला, म्हणून ते स्वप्नपूर्ती झालेली. असं जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्यामुळे माझ्याकडे त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून विचार येत गेले. त्या विचारांच्या साह्याने मी माझा प्रवास करत गेलो, त्याप्रमाणे माझ्याकडून कृती घडत गेली, म्हणजे अभ्यास आणि अध्यात्म होत गेला आणि त्याच्यामुळेच आज माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलं. म्हणून स्वप्न पहा, स्वप्न पहा. यू शुड बी ग्रेट ड्रीमर, ग्रेटेस्ट ड्रीमर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम खूप ऑप्टिमिस्टिक आहे, खूपच ऑप्टिमिस्टिक होता. न बदलणारे आशावादी, तसा मी न बदलणारा आशावादी माणूस आहे, राहणार आहे, होतो आहे आणि राहणार आहे. असा आशावाद माणसाने कायम ठेवला, माणसाला पुढचा प्रवास खूप सुपर वाटायला लागतो. आपण ठरवतो, आपण अगोदर कुठलं तरी गोल सेटिंग करतो किंवा पर्टिक्युलर गोल आहे. ते गोल म्हणजे ते मिशन आहे, ध्येय आहे. ते ठरवताना मुळातच ठरवताना खूप आशावादी नजरेनं गोष्टी करून बघायचं. म्हणजे आपण त्याला दिवा स्वप्न सांगणार, ते स्वप्न म्हणून हे स्वप्न समोर ठेवून त्याचा मागोवा चांगल्या विचारांनी घ्यायचा, विधायक विचारांनी करायचा. हे एकंदरीत माझ्या यशाचं रहस्य आहे. माझ्या यशाचं रहस्य सांगेल मी अभ्यास आणि अध्यात्म या दोन गोष्टी, ज्यांचा वारसा मला आईकडून मिळाला. मी DM झालो म्हणजे मी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट झालो, डेव्हलपमेंट मॅसेंजर झालो, जिल्हाधिकारी झालो. या मागे PM चा हात आहे. पुणे PM म्हणजे प्राईम मिनिस्टर नव्हे, तर PM म्हणजे पार्वती मंजुळे, माझी आई. माझी आई म्हणजे माझ्या जीवनाचा वाटाड आहे, माझ्या जीवनाचा किमयागार आहे. आमच्या वडिलांनी दगड फोडली, 7 भावांना शिकवलं, कधी कामाला लावलं नाही. पण आमच्या 7 भावंडांवर 5 भाव आणि 2 बहिणी याच्यावर संस्कार करण्याचं काम खऱ्या अर्थानं आईने केलं. आता मी बरेचसे माझ्याबद्दल बोललोय, मी तुम्हाला थोडक्यात माझ्या प्रायमरी सांगितलं की अभ्यास आणि अध्यात्म याविषयी मला आईसारखा आग्रह करायचा, तोच तुम्हाला आग्रह निर्माण करणार आहे, म्हणून हा थोडक्यात सांगितलं. बाबासाहेबांसारखा अभ्यास आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखा अध्यात्म, या दोनचा मेळ घातला आणि मी इथपर्यंत आलो. बाबासाहेबांसारखा अभ्यास कोणी केलाय का? मला वाटत नाही कोणी केला नाही हो, जन्मालाच आला नाही अजून केला तसं. मी सुद्धा अभ्यास नाही करू शकलो. मी 10 तास अभ्यास केला, तुम्ही सांगितलं 4 तास वाचायचं, 4 तास 2 तास चिंतन, एवढंच काय. 10 तासाच्या वर अभ्यास. मी संध्याकाळी कधीच पुस्तक उघडत नाही, दिवसाचा अभ्यास. सूर्योदय ते सूर्यास्त माझं एक वेगळे टार्गेट होतं. मी झाडाखाली बसून अभ्यास करायला घरी, आपलं दिवस उजाडला चहा मारायचा, सकाळी लिखाण करायचे 4 तास, दुपारी 4 तास वाचन करायचे, लिखाण 4 तास, दुपारी वाचन, संध्याकाळी चर्चा करायची. असं माझं एकंदरीत शेड्यूल होतं. अशा प्रकारचा एकंदरीत माझा अभ्यास आणि अध्यात्मावर भर होता. आणि ह्याच्याबद्दल आग्रही होती, घरचं वातावरण चांगलं होतं, त्याच्यामुळे हा जीवन प्रवास. आता मी एकंदरीत आता संपूर्ण ओळखतोय ते आपल्या प्रोसेसकडे. आता मी विशिष्ट ऑप्शनल बद्दल किंवा विशिष्ट विषयाबद्दल नाही बोलणार. आता हे तसं की मुलं ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे चीफ सेक्रेटरी, कलेक्टर, CO कसे जनरल ॲडमिनिस्ट्रेटर असतात तसे मी बोलणार आहे. त्याच्यातला प्रत्येकाने क्रक्स मी सांगणार आहे. इंटरव्ह्यू ते प्रिलिम्स असा हा रिव्हर्स प्रवास आहे. अगोदर इंटरव्ह्यू सांगतो, नंतर मेन सांगतो, नंतर प्रिलिम्स सांगतो. काही शंका असल्या तर आपण नंतर बघू. इंटरव्ह्यू सुरुवात का मुद्दाम करतोय, तो प्रवास चांगला वाटतो, सुंदर वाटतो.
कारण मी अगोदर इंटरव्ह्यूला आलो, त्याच्यामुळे आता अगोदर इंटरव्ह्यू आधी इंटरेस्टेड आहे इंटरव्ह्यू बद्दल. तर इंटरव्ह्यू बद्दल सांगायचं तर इंटरव्ह्यूचं पर्सनॅलिटी टेस्ट हा व्यक्तिमत्व चाचणीची परीक्षा आहे. व्यक्तिमत्व एका दिवसात घडत नसतं. तर मी महत्वाचं म्हणजे सांगतो, इंटरव्ह्यूला टाय सूट वगैरे काही घातलेलं नाही, सगळं सांगतो. हाफ शर्ट असतो, लाइनिंगचा हाफ शर्ट, पॅन्ट साधी. माझे मोठे बंधू वगैरे म्हणायचे, ते माझ्या बरोबर युपीएससी वगैरे की तू चला टाय सूट वगैरे 3 सूट वगैरे घालून जा. परंतु माझी आई पीएम तिचा हा गेला होता, तो आपला रेग्युलर असतो ना ऑफिसर, लाइनिंगला क्लासला वगैरे जातो, फिरतो कसा रेग्युलर असतो ना तसा रेग्युलर होता नॅचरल. आई तसा लाईटला रेग्युलर गेलो आणि रेग्युलर गेलो, हाफ शर्ट आणि आपली पॅन्ट ट्राउझर, तसं रेग्युलर गेलो. म्हणजे माझ्यासमोर महात्मा ज्योतिबा फुलेचं उदाहरण. महात्मा ज्योतिबा फुले युवराजच्या प्रिन्सला भेटायला घेतले युवराजच्या दरबारात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला. ते शेतकऱ्यांच्या विषयातच घेतले, ते तुम्हाला आठवलं असं. म्हटलं आपण कसं रेग्युलर ऑफिसर आहे महाराष्ट्रातला, रिपोर्टची म्हणून सिलेक्शन झालं होतं. रेग्युलर ऑफिसर कॅज्युअल ऑफिसमध्ये जाऊन कसं काम करू शकतो त्या पद्धतीने मी पण गेलो. सगळे युपीएससीचे ऑदर कॅन्डिडेट होते ते माझ्याकडे बघत होते, थोडं स्माईल करत होते, मी पण स्माईल करत होते. छान वाटलं, मला माहित नाही काय असतंय. अहो मी शिवाजीराजे बोलते चित्रपट बघितला, खाली बॉटम नाही असे हिंमत तर आलो. आणि मी असं गेलो तरी इंटरव्ह्यू पॅनलला माझा नॅचरलनेस आवडणार आहे. आता मी जे तुमच्याशी बोलतो ना खूप नॅचरलनेस आहे, कसलाच आव नाही माझ्याकडे आणि तो राहणार पण नाही जीवनामध्ये कधीच. असला आव असतो ना तो मला तो कृत्रिमपणा जमत नाही. माझा नॅचरलनेस आहे, तुमच्याशी नॅचरलशी संवाद, नॅचरल म्हणजे जो नैसर्गिकपणे संवाद साधतो ते मला ते जास्त भावतं. मी प्रोफेशनल कधी अभ्यास केला नाही. प्रोफेशनल म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्यावसायिक, अनेक लोक व्यावसायिक असतात. तो प्रोफेशनलिझम ज्याला म्हणतो व्यावसायिकता, तो माझ्याकडे कधी नव्हता, नाही राहणार पण नाही माझ्याकडे. मला तो प्रोफेशनल प्रिपरेशन मला जमली नाही आणि मला नोकरी पण प्रोफेशनल पद्धतीने करता येणार. ज्याला नोकरी म्हणत नाही मी समाजसेवा देशसेवा म्हणतो. म्हणजे देर इज नथिंग प्रोफेशनल इन माय लाईफ, देर इज एव्हरीथिंग डिव्होशनल. त्यांनी सांगितलं मन लावून काम करणं, मन गुंतवून काम करणं हे माझं मूलभूत वैशिष्ट्य, तेच माझं राहणार आहे. ते पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो ना आपण, व्यक्तिमत्व चाचणी मुलाखत, हे जे काही नॅचरल आहे डिव्होशनल आहे ते रिफ्लेक्ट केलं. यू आर बॉर्न टू बिकम आय एस ऑफिसर आणि हाऊ टू बिकम आय एस ऑफिसर. स्वप्न दिलेली असतात, उदात्त भावनेने, उदात्त विचारांनी, आई वडिलांनी दिलेली स्वप्न, ते आपण तितक्याच उत्कट भावनेनं त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. आपण उत्कट भावनेने प्रेम केलं पाहिजे. मी आजपर्यंत 2च ह्याच्यावर गर्लफ्रेंड्सवर प्रेम केलं. एक एमपीएससी, यूपीएससी, तुम्हाला सांगितलं, दोन्ही पण स्वीकारलं, त्याच्याबद्दल आहे. सगळ्यात महत्त्व सांगतो मी गेलो तिथे नॅचरल मध्ये गेलो होतो. इंटरव्ह्यू खूप नॅचरल होता. मुळात चालम यांचं बोर्ड होतं. 22 एप्रिल 2009 दुपारचे 3 वाजता. तर त्यावेळी इंटरव्ह्यू झाला. माझा हॉबी होता रिडिंग बायोग्राफीज ऑफ सोशल रिफॉर्मर्स, म्हणजे समाज सुधारकांची, संतांची चरित्र, त्याच्यावर. नंतर माझा इंटरेस्ट रूरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास माझं आवडतं क्षेत्र, त्याच्यावर. त्यानंतर NSS पार्टिसिपेशन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना ज्या त्याच्या संदर्भात. त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय समस्या, त्याच्यानंतर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, भारत पाकिस्तान, भारत चायना, सार्क, युनायटेड नेशन्स त्याच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर झाला युनियन टेरिटरीज, कोऑपरेटिव्ह सेक्टर, agriculture sector and problems, your selection for the deputy CEO and the role of deputy CEO in the rural development. ह्या सगळ्यावर इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू बद्दल थोडं प्रिपेअरिंग करतो, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. इंटरव्ह्यू मध्ये पहिला मला प्रश्न विचारला होता की सोलापूरची चप्पल खूप प्रसिद्ध आहे. मी म्हटलं सोलापूरची नाही, कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे, सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. पहिलंच वाक्य म्हणजे सांगू दे का बघायचं होतं त्यांना. आणि माझा इंटरव्ह्यू सगळा इंग्लिश मध्ये झाला. माझं मीडियम मराठी, पण तयारीच्या कालावधी माझी इंग्रजी उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे झालेले आणि कुठे इंग्रजी बोलू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. इंटरनॅशनल इंग्लिश कसलाही अमेरिकन असेल त्या ब्रिटिश असेल सगळं जमतं आणि बोलू पण शकतो.
त्यामुळे ग्रामीण भागात वाचला म्हणून काही न्यूनगंड बाळगला नाही. पुस्तक वाचत असल्यामुळं, संवाद साधत असल्यामुळं आणि घरी बोलत असल्यामुळं जमत गेलं. मित्र भाऊ बहीण यांची चर्चा करत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाशी पण बोलत होतो ना. काय असेल ते इंग्रजीत मनाशी बोलायचं, मग तुझा मनातल्या मनात पण सुधारायचं. हे असं इंग्रजी सुधारण्याचा चांगला मार्ग आहे. स्वतःची इंग्रजीत बोलायचं, संवाद साधायचं, हे करायचं. त्याच्यामुळे फुल इंग्रजीत दिला. इंटरप्रिटर आला, 4 सरांनी बाहेर घालवला, कारण मी सांगितलं आय डोंट नीड अ इंटरप्रिटर, त्याला नकोच म्हणता. मग ट्रान्सलेटरला बाहेर घालवलं आणि फुल इंग्रजीमध्ये 35 मिनिटं इंटरव्ह्यू. त्याच्यातून त्यांनी मला पाहिजे विचारला की ते गोवा वॉज लिबरेटेड, गोवा केव्हा म्हणतो झाला. मी काही MPSC केलेली, त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये डॉन सांगितलं डायरेक्ट, गोवा वॉज लिबरेटेड ऑन 19 डिसेंबर 1961. चला मग काय बोलणार नाही, डायरेक्ट एक्झॅक्टली तारीख सांगितली. आणि MPSC ची तयारी करत असल्यामुळे ऑब्जेक्टिव्ह तयारी चांगली करावं लागते. MPSC डेप्युटी झालं होतं, त्याच्यामुळे म्हणजे काय तर गरज होतं MPSC, त्याच्यामुळे म्हणलं सांगितले. ते सांगितलं त्याने गोवा म्हणले व्हॉट इज दादरा नगर म्हणजे इट इज इंडियन टेरिटरी, वेर इट इज सिच्युएटेड, इट इज सिच्युएटेड बिटवीन गुजरात आणि महाराष्ट्र. म्हणजे टेल मी द नेम्स ऑफ इंडियन टेरिटरी, सांगितली 7 नाव. मग मला म्हणले हे फॅक्च्युअल झाला थोडा, की लगेच मग ओपिनियन बेस्ड केले. शुड वी गिव्ह एंट्री टू चायना इन टू सार? नो ॲट ऑल, नाहीच दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं? म्हणजे चायनाला जर एंट्री दिली आपण तर जो रोल आहे इंडियाचा साऊथ एशियामध्ये तो कमी होईल. आणि आपण इन्व्हाइट करून आपला रोल कमी करून घ्या, काय पण नाही. ऑब्झर्वर स्टेटस आहे ना, ऑब्झर्वर स्टेटसच राहायचं. माझं क्लिअर सांगितलं त्यांना, ऑब्झर्वर स्टेटस आहे ना तर तिथंच बरं आहे, त्यांना अलीगड नको, तिथंच स्टॉप करा. नंतर दुसरं विचारलं की आपण आर्मीशी आणि टेररिस्टशी बोललं पाहिजे. आर्मी टेररिस्टशी बोलण्याचा संबंधच येत नाही. म्हणलं आपण बोललं नाहीच पाहिजे. बोललं तर म्हणलं भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या मूळ आधाराचं उल्लंघन होईल. आर्टिकल 51 आहे, सॉरी आर्टिकल 51 ते सेटल द डिस्प्यूट्स विथ निगोशिएशन्स अँड इंटरनॅशनल पीस अँड ते आहे. 51 आर्टिकल भारतीय राज्यघटनेत. त्याचा हवाला दिला, सांगितलं की भारताचं धोरण नेहमीच शांततेचं राहिलेलं आहे आणि आपण दहशतवाद्यांशी आणि आर्मीशी बोलणं म्हणजे ते हाराचा एक प्रकार आहे. देश म्हणून काय उपयोगच राहणार नाही. फक्त आपण बोललं पाहिजे. ट्रॅक 1 ट्रॅक 2 डिप्लोमसी. ट्रॅक 1 म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, म्हणजे PM ने PMC, प्रेसिडेंट आणि ऑफिशियल आणि दुसरं ट्रॅक 2 डिप्लोमसी म्हणजे कल्चरल कॉन्टॅक्ट. सांगितलं आपले नेबरिंग रिलेशन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्ही काय सांगा. मी म्हटलं मला दुसरा टॉप 10 बेस्ट वाटतं. गो आयडिया सगळ्यांना इकॉनॉमिकली गुंडाळून ठेवायचं चांगलं माध्यम आहे. जे गुंडाळून ठेवणं, त्यांच्यावर उपकार करणं आणि आपल्या काय ठेवणं. सांगितलं मी इंग्लिशमध्ये की बाबा त्यांना आपल्या कब्जामध्ये ठेवणं. ते गुजरात टॉप 10 मध्ये चांगल्या म्हणजे मोठ्या भावाला मोठा भाव कसा वागतो लहान भावाशी, त्या पद्धतीने आपण त्या मोठ्या भावासारखं एल्डर ब्रदर सारखं वागायचं आणि त्यांना समजावून घ्यायचं. काय प्रॉब्लेम असेल तरी जास्तीत जास्त असिस्टंट करायचा. परतीची अपेक्षा करायची नाही. ज्याप्रमाणे मोठा भाऊ लहान भावाला मदत करतो, परतीची अपेक्षा नाही करता. त्याच पद्धतीने ते आपण जास्तीत जास्त असिस्टंट करायचं. म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये भारताला USA बॅकिंग करेल. हॅलो, आवाज का? त्याच्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल मध्ये USA बॅकिंग करेल का? म्हणजे डेफिनेटली करेल असं मला वाटतं. कारण जर आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितले इंडियाज फॉरेन पॉलिसी मध्ये इंडिया आणि USA कधीच क्लोज आलं नव्हतं एवढं. म्हणजे नाव टाईम हॅज कम. म्हणजे आता वेळ अशी आली की एकत्र आले आणि डेफिनेटली UNSC मध्ये USA भारताला सपोर्ट करेल असं मला वाटतं. कारण मला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास जर आला तरी ही 2 राष्ट्र एवढे कधी जवळ आले नव्हते. ज्यावेळी 2005 मध्ये मनमोहन बुश एकत्र आले, अशी हिस्टॉरिक इव्हेंट कधी घडले नव्हते. त्याच्यामुळे मला वाटतं डेफिनेटली एकत्र येईल. ठीक आहे. म्हणजे त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला NSS काय आहे, NSSचा रोल काय आहे सांगितलं. त्याच्यानंतर परिवर्तनामध्ये NGOचा रोल काय आहे. मी राळेगण सिटी हिवरे बाजारला भेट दिली होती ग्रामीण संदर्भामध्ये. त्यांचं कंट्रीब्युशन काय आहे त्याच्या संदर्भात विचारलं. इंटरव्ह्यू आलेला असतो, काय असं फॅक्च्युअल नसतंय, काय नसतंय. आपण त्याच्याकडे नॅचरली बघितलं पाहिजे. नॅचरली गोष्टी चांगल्या पाहतात इंटरव्ह्यू. त्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो इंटरव्ह्यूला आणि निबंध म्हणजे व्यक्तिमत्वाची लिखित अभिव्यक्ती असते. रिटन एक्सप्रेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट, दॅट इज ओरल एक्सप्रेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी टेस्ट. ह्या दोन्हीला मला खूप चांगले मार्क मिळाले असते. त्याच्यामुळे माझा एवढा रँक वर गेला.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, स्वतःच्या व्यक्तिमत्वावरचा बुलंद विश्वास हा असला की माणूस असं नॅचरलीच बाहेर पडतो. त्याला काय लपवून ठेवायची गरज पडत नाही. जसं असेल तसं बाबा सगळं असं. त्याच्यामुळे तो झाला त्याच्यावर पूर्ण डेव्हलपमेंट. मी सांगितलं राडेगन सिटीला भेट दिली, अण्णा हजारे ट्री प्लांटेशनवर खूप चांगलं काम केलेलं, गुड मॉडेल्स 5 पॉईंट प्रोग्राम सांगितला. त्याच्यानंतर पोपटराव पवारांचं सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये. असा एकंदरीत इंटरव्ह्यू झाला माझा. खरं तर महत्वाचं म्हणजे काय, मला असं वाटलं होतं की हा एक प्रश्न येईल की माझा एकच प्रेफरन्स होता IAS ला. IAS UPSC परीक्षा दिली मी हा अटेम्प्ट. माझं 22 सर्व्हिस असतात तुम्हाला माहिती आहे, तर माझा एकच प्रेफरन्स होता IAS, ओनली वन IAS. तर बाकीच्या वेळेस जर मला रँक खाली आला असता तर कुठलीच गोष्ट मिळाली असं. म्हणून बोललो की असे हिंमत तर आडवा, हा दृष्टिकोन घेऊन मी UPSCचा इंटरव्ह्यू द्यायला. आता परतीचे जर कापून टाकल्यात मिळणार आहे तर IAS नाही तर काहीच नाही, हायची PPTCची नोकरी करत आहे असा माझा दृष्टिकोन. त्यामुळे असं थोडं जिगरबाज होऊन थोडं गेलो होतो आणि त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स मला कामाला आला. खूप चांगला इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू मध्ये अतिशय उत्तम प्रकारे झाला. इंटरव्ह्यू इंग्रजीमधून झाला, उत्तम प्रकारे झाला आणि खूप चॅलेंज, खूप कोऑपरेटिव्ह होते, ऑलवेज स्माइलिंग. आणि गेल्या 2 वर्षाच्या इंटरव्ह्यूपेक्षा हा इंटरव्ह्यू खूप वेगळा होता आणि मला कॉन्फिडन्स झालं की आता बस आपण जिंकलो, आपण लिस्टमध्ये आहे. आता इंटरव्ह्यू बद्दल एवढं मी बोलतो कारण मी सांगितलं ऍक्च्युअल इंटरव्ह्यू कसा झाला, काही वेगळं नसतं. आपलं हॉबीज, इंटरेस्ट, स्टेट याच्या संदर्भात विचारतात, नॅचरल राहायचं असतं याच्या संदर्भात. आता आपण जाऊ रिटर्न दुसरे प्रश्न. ओके, दुसऱ्याकडे जाऊ आपण. रिटर्न काय असतील तर नंतर प्रश्न विचारतो. रिटर्न खऱ्या अर्थाने UPSC जर गड जिंकायचं असेल ना, गड जिंकायचं असेल तर आपल्याला 2000 मार्कात मध्ये खूप लीड घेणे गरजेचं असतं. इंटरव्ह्यू 300 मार्काचा असतो आणि UPSCची मुख्य परीक्षा ही 200 मार्काची असते. आणि इथं तुम्हाला किती पेपर द्यावे लागतात एकंदरीत? मग UPSCचे मध्ये निबंधाचा 1 पेपर द्यावा लागतो, ऑप्शनलचे 2 पेपर द्यावा लागतात, ऑप्शनलचे 2 मिळून 4 आणि GAचे 2, 7 पेपर द्यावा लागतात. आणि अजून 2 असतात त्यांचे मार्किंग गृहीत धरले जात नाही, पण तरी आपण 10वी 12वीच्या लेवलचे ते पेपर्स असतात. त्याच्या संदर्भामध्ये एवढं काय गांभीर्याने विचार करायची गरज नसते. तर पहिला पेपर मी सांगतो निबंध. आता ह्या वर्षी मला गेल्या वर्षी निबंधाला 140 मार्क होते, टॉपर्स मार्क होते मला. आता ह्या वर्षी 160, 165, 170 असतील अशी मला खात्री आहे, कारण मी निबंधच असा लिहिला होता. मी जसा आहे तसा मी निबंधाचा विषय लिहिला होता, नॅशनल आयडेंटिटी अँड पेट्रियोटिझम, राष्ट्रस्मिता आणि राष्ट्रभक्ती. आणि माझ्यातला देशभक्त जागा झाला आणि निबंध लिहायला. आता मी देशभक्त IAS अधिकारी व्हायची स्वप्न बघतो, त्याच्यामुळे मग म्हणलं आता इतकं सुंदर राहायचं निबंध की दिस इज युनिक, ऑल इंडिया टॉपर असला पाहिजे. कोणीच आपल्या निबंधाला नाव ठेवू शकणार, कारण ते देशभक्ती पर करे ना. हर कर्म अपना करेंगे ये वतन तेरे लिए, दिल दिया है जान की देंगे वतन तेरे. आपला बाणाच हा, त्याच्यामुळे मग सगळा उतरवडा बाण आहे. एक्सलेंट मार्क असते, डिक्लेअर करतील सर तुम्हाला मला मार्क किती पडले, कळतील मार्कामधून किंवा नंतर सर सांगतीलच तुम्हाला. मार्क्स अजून आलेला नाही, पण निबंध लिहायला घेतला, राष्ट्रास्मिता आणि राष्ट्रभक्ती निबंधाची सुरुवातच केली. Where the mind is without fear and head is head high, where knowledge is free, where the world has not been broken up into fragments by narrow domestic wars, into that fuel of freedom of my father let my country. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली काव्य संग्रह. आपल्याला माझं वैश्विकतेचं भान आणि राष्ट्रीय चारित्र्य पहिल्या ओळीत सांगितलं त्याला. वैश्विकतेचं भान मीन्स ग्लोबल कॉन्शियसनेस आणि राष्ट्रीय चारित्र्य नॅशनल कॅरेक्टर हे पहिल्या ओळीत सांगितलं. जिथं ज्ञान मुक्त आहे तिथं बुद्धी नेमून विचार करते, अशा स्वातंत्र्येश्वराला माझा देश देवा जागा राहा. ही पहिली ओळ. हे रवींद्रनाथ टागोरांची पहिली कविता स्वातंत्र्याचा स्वर्ग नावाची, हे सुरुवात. आणि शेवट होता जनगणमन. रवींद्रनाथ टागोरांनी सुरुवात, रवींद्रनाथ टागोरांनी शेवट. म्हणजे त्याला मनाने म्हणजे जे काही नॅचरल आहे ते पुट केलं. तर राष्ट्रास्मिता आणि राष्ट्रभक्ती. राष्ट्रास्मिता जर सांगायची जर झालं, राष्ट्रास्मिता जर मांडायची झाली, विषय होता राष्ट्रास्मिता आणि राष्ट्रभक्ती. राष्ट्रास्मिता जर सांगायची झाली तर खरंच रवींद्रनाथ टागोरांचे स्वातंत्र्य स्वर्ग याच्या इतकी सुंदर कविता माझ्या पाण्यात. त्यामुळे राष्ट्रास्मितेसाठी पहिली ओट आहे. आणि राष्ट्रभक्ती आहे ना, राष्ट्रभक्ती जर परत करायची असली तर जनगणमनासारखं राष्ट्रगीत दुसरं कुठलंय ना, राष्ट्रास्मिता ते राष्ट्रभक्ती. आता असा प्रवास झाला. निबंधात थोडक्यात मुद्दे सांगतो. वेगवेगळ्या चित्रपटातली गाणी, चित्रपटातले संदर्भ, आता राष्ट्रास्मिता कशी तयार होते, शाहू फुले आंबेडकर, विवेकानंदजी, गांधी, कलाम या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेतील 11 मूलभूत कर्तव्ये आणि खऱ्या अर्थानं राष्ट्र
राष्ट्रस्मिता कशी तयार होते, प्रत्येक देशाची अस्मिता असते, ती अस्मिता कशी तयार होत असते, देशात घडलेल्या इतिहासाने का तयार होते, त्या इतिहासाचा रोल काय आहे, देश जर बुडवायचा असेल तर आपण म्हणतो की इतिहास बुडवला पाहिजे, अस्मिता बुडवली पाहिजे. मग त्याचा संदर्भ सगळा आढावा घेतला, इतिहास, राज्यघटना, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण, त्याचा सर्वांगीण आढावा घेतला. मी निबंध लिहिला 32 पानी, एक पूर्ण जोडावं लागले, तितका प्रचंड निबंध लिहिला. मला म्हणजे मी त्याला आवर घातला नाही, म्हणजे जेवढं नॅचरल आहे तेवढं, म्हणजे 24 पानांची मुख्य उत्तरपत्रिका असते, कोऱ्या पानावर आपलं पेपर्स लिहावा आणि सरळ आता तुम्ही जर लिखाण केलं सर तर ते तुम्हाला जमू शकतं त्याच्यावर. असं 32 पेजेस एक निबंध लिहा. निबंधामध्ये खूप वाचन करायचं, खूप वाचन करायचं म्हणजे अवांतर वाचन करायचं. म्हणजे अवांतर वाचण्याची सवय माझ्या ज्येष्ठ बंधू गुरुजींमुळे लागेल. मी वाचत नव्हतो, थोडा खूप वर्म पर्सन, म्हणजे तुला निबंधाला मार्क कमी येणार आहे, तर तू असं जर दुर्लक्ष केलं माझ्या सांगण्याकडे तुला निबंधात चकणार आहे मला. बघ मग काय करायचं, निबंध आणि इंटरव्ह्यूला चांगली मार्क पाहिजे असते तुला तर तुला खूप वाचन करावं लागेल. मग पेपरचे आग्रहले हिंदू असतील, इंडियन एक्सप्रेस, सकाळ असतील, मग 12वीपासून वाचायला सुरुवात केली. माझी म्हणजे फाउंडेशन आज तुम्हाला यायचे ह्याच्या मागे 12 वर्षाची तपस्या. मी आता 6वी ते 1996 साली ठरवलं होतं IAS व्हायचं. तेव्हापासून ह्या प्रोसेसमध्ये 6वी, 7वी, 6वी ते 12वी मध्ये इन्फॉर्मल होतं, म्हणजे स्कॉलरशिपला बसणं, MTS NTS ला बसणं, ऑब्जेक्टिव्ह वेगळे पेपर बसणं, विज्ञान, MTS NTS आणि समकालीन परीक्षा. पण 12वी नंतर पूर्ण खऱ्या अर्थानं फॉर्मल बनलो मी ह्या परीक्षेत. बरं असो, मी निबंधाबद्दल सांगितलं तुम्हाला. त्या अवांतर वाचनाचा निबंध इंटरव्ह्यू मला खूप फायदा झाला. तसं अवांतर वाचनाची खूप सुंदर पुस्तक असतात. फॉर एक्झाम्पल अल्केमिस्ट असेल, गायडिंग सोर्स असेल. मला एक इंटरव्ह्यू मध्ये एक प्रश्न विचारला होता, तुम्ही संत समाजसुधारकांची चरित्रिका वाचा. एकाच वाक्यात उत्तर दिलं त्याने उत्तर घेतलं, सेंट्स अँड सोशल रिफॉर्मर्स आर गायडिंग सोर्स फॉर मी. एकाच वाक्यात पटकन उत्तर सांग. म्हणजे संत आणि समाजसुधारक माझ्यासाठी मार्गदर्शक असले. अशाला पुढे काय विचारले, तुम्हाला असं दाबता आलं पाहिजे, कुठली गोष्ट असं वर उड्डाण करून दिलं नाही पाहिजे. तुम्हाला स्वतःला उड्डाण करता आलं पाहिजे, तर सगळ्यांना खाली दाबता आलं पाहिजे. खाली राहा, मला वर उडायचं असं बॉल दुसऱ्याला खाली दाबता आलं पाहिजे, स्वतःला उड्डाण घेता आलं पाहिजे. असं तेवढं आपलं मिसाईल आहे ना, मिसाईल तेवढं ठासून भरलेलं असायला पाहिजे, तेव्हा यशस्वी प्रक्षेपण होतं. बरोबर ना, यशस्वी प्रक्षेपणासाठी असं ठासून भरावं लागतं. तसं ठासून उत्साह भरायचा, ठासून कष्ट करायचे, ठासून विधायक विचार ठेवायचं. ते मिसाईल बरोबर लॉन्च होतं, चांद्रयान कसं यशस्वी झालं तसं आपलं पण मिसाईल लॉन्च यशस्वी होणार. मला तुम्हाला सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर मी ह्याच्या GS बद्दल बोल. GS आता खूप जनरल झालेला आहे. जनरल म्हणजे काय, तुम्ही जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्हाला सामान्य प्रशासन विभाग हँडल करायचा आहे. त्या पद्धतीनं इतिहास, राज्यघटना, इतिहास आणि राज्यघटना, इकॉनॉमिक्स हे सर्व घटकांचा आहे. आता राज्यशास्त्राचा खूप रोल वाढलेला आहे. राज्यशास्त्र आता जवळजवळ 300 मार्काला बनते. राज्यशास्त्र या अर्थाने भारतीय राज्यघटना ते 100 मार्काला विचारलं राज्यघटना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे IR, इंटरनॅशनल रिलेशन, त्या संदर्भामध्ये जास्त प्रश्न विचारले. मग भारतीय राज्य पद्धतीवर जास्ती भर आहे. त्यानंतर 2 मार्कसाठी थोडं स्पेशलायझेशन करायचं. रिझार्डमध्ये, क्रॉनिकलमध्ये काही क्वेश्चन पेपर असतात सिव्हिल सर्व्हिस मध्ये, ते सोडवायचे. 2 मार्क स्वतः लिहायचे प्रयत्न करायचे. 2 मार्क स्वतः वाढलेले आहे. तर 2 मार्क 20 मध्ये मराठी मीडियम इज नॉट अ प्रॉब्लेम. माध्यम प्रश्न नाही, अभिव्यक्ती हा प्रश्न आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने सशक्त अभिव्यक्ती असेल ना तर प्रश्न मिटला. त्याच्यामुळे खूप लिहायचा प्रयत्न करा. ते सामान्य काहीतरी लिहिलं जावे, प्रसंग केंद्रित वाचित. त्यामुळे स्वतःला लिखाणामध्ये, वाचनामध्ये खूप खपवा. म्हणजे जास्त लिखाणातच खपवा, कारण 2000 मार्काची परीक्षा आहे आणि ह्या गडसिंग किलोमध्ये खूप लिखाण करावं लागतं. मी 4 तास दररोज तरी लिहायचो. रात्रीचा अभ्यास करत नव्हतो, पण दिवसाचे दुपारचे 4 तास आहे ना ते खूप लिखाण करायचं. त्याच्यामुळे मला झोप पण येत नव्हतं. दिवसाची झोप मी टाळत होतो, कारण ते लिखाण केल्यामुळे झोप वगैरे येत नव्हते. सकाळचे 4 तास फ्रेश रिडिंग करायचं. रिडिंग, रायटिंग अँड मेमरायझिंग असे 4-4-2 असा माझा फॉर्म्युला. त्याच्यानंतर GA चा पेपर आहे. GA च्या पेपरमध्ये स्टॅट्स आता 30 मार्काला विचारलं जातं. म्हणजे तुम्हाला सहजासहजी जमत असलं, जमत असेल तर 18 मार्काचं तर सगळ्यांना जमलं असं असतं. ज्या मेडिकल इंजिनिअरिंग असावं असं काही बंधन नाही खरं तर सांग. म्हणजे सहजासहजी 18 मार्काचं जमू शकतं. आणि तुम्हाला नाही जमतं तरी काय एवढं काय मुगज तुमच्यावर पडत नाहीये की त्याचे टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण ते स्टॅट्स असतात 30 मार्काला, GS असतो 600 मार्काला. तो आपण त्या 30 मार्कासाठी 570 मार्कावर आपण पाणी हे करतो, दुर्लक्ष करतो. त्याच्यावर अगोदर जे काही आहे, जे शिल्लक आहे त्याचा विचार करा. जे कामावला आहे त्याचा कधी विचार करायचा नाही. जे शिल्लक आहे त्याचा विचार करा. त्यामुळे आपल्याला जमत नाही ना, नो टेन्शन. जे शिल्लक आहे त्यासाठी बघायचं. फॉर एक्झाम्पल मी माझ्या जीवनात असंच बघितलं, बंद दरवाजाकडे कधीच बघितलं नाही, उघड्या दरवाजाकडे बघितलं, उघड्या दरवाजाकडे म्हणजे इथंपर्यंत
सगळ्यात महत्वाचं मी जीएचं बोलत होतो. मी जीएचं सांगताना मला सांगावं वाटेल की जीएसचा महत्व जास्तीत जास्त तुमची लँग्वेज जनरल असली पाहिजे. तुम्ही ऑप्शनल जी एखादी लँग्वेज लिहायची नाही ती जमेल तुम्हाला. कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज आहे, संविधानिक भाषा. साधारणतः डी बसूमध्ये जी भाषा आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियममध्ये भारतीय राज्यघटना, भारतीय गणराज्य शासन राजकारणाची मराठी माध्यमातून पुस्तक आहे. अशा पद्धतीची साधारणतः भाषा आली पाहिजे. पण त्या उत्तरामध्ये स्वतःची ओरिजिनॅलिटी अंडरस्टँडिंग रिफ्लेक्ट झाली पाहिजे. स्वतःचं आकलन आणि स्वतःची भाषा याला खूप जीवन मरण्याचं महत्व. तुमची स्वतःची अभिव्यक्ती आहे, स्वतःचं आकलन आहे आणि स्वतःची भाषा आहे. लक्षात घ्या, स्वतःची भाषा, स्वतःचं आकलन आणि स्वतःचा अभिप्राय त्याला खूप महत्व आहे युपीएससी मध्ये. अदरवाईज युपीएससी नाव पार करणं सोपं नाही. त्यामुळे तुम्ही उत्तर लिहिताना एकंदरीत स्वतःची भाषा, स्वतःची अभिव्यक्ती, स्वतःचा अभिप्राय याच्यावर जास्ती करत आहे. स्वतःचं म्हणजे काय असेल ते माझं नॅचरल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बोलतो माझी बोलण्याची टोनिंग नॅचरल कशी तुमची होऊन पाहिजे आणि ते स्वतःला खूप प्रामाणिकपणे ऑनेस्ट बी ऑनेस्ट थ्रू आउट द प्रोसेस. म्हणजे आव्हान आहे का खूप प्रामाणिक राहायचं, ते प्रामाणिकपणाच रिफ्लेक्ट होतं याच्यामध्ये. दुसरं महत्वाचं म्हणजे ऑप्शनल, स्वतःचा इंटरेस्ट. मी ऑप्शनल बद्दल काहीच बोलणार नाही कारण ऑप्शनल प्रत्येकाचे वेगळे असतात. ऑप्शनल ठरवताना थोडा विचार करा. एकदा ऑप्शनल ठरवलं कधीच बदलायचं नाही. मी 12वीला असताना ठरवलं ऑप्शनल हिस्ट्री कोर्स आहे, थ्रू आउट प्रोसेस कधीच बदलले नाही. न बदलण्याचे कारण असतं की आपण त्याच्यामध्ये वृद्धिंगत होत जातो. म्हणजे आपल्याला त्याच्यात वाढत 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 जातात. ऑप्शनल एकदा ठरवला की परतीचे जो कापून टाकायचे. शेलार मामा कसे लढताना म्हणले होते तुमचा बाप तिथं मरून पडलाय ना, मी परतीचा जो कापून टाकलाय, उड्या टाकून मारा नाही तर लढून मारा. तसं लढून मारायचं नाहीतर उड्या टाकून मारायचं. असा दृष्टिकोन ठेवायचा. एकदा ऑप्शनल ठरवलं की संपलं आता मी लढणार आहे असं ठेवायचं. एकदा ठरवलं की ते गुरुजींनी सांगितलं की मला करिअर ऑप्शन नव्हता का व्हायची तर आहे नाही तर दुसरा काय. म्हणजे गुरुजींनी आपल्याला सांगितलं की करिअर ऑप्शन नव्हता, भारतने पण सांगितलं तसं करिअर ऑप्शन मी ठेवला नाही. चला हिस्ट्री पॉल सायन्स ठेवायचं आणि ही प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस जगायचं मी ठरवलं. ही प्रोसेस आहे ना यशावर तरी आपल्या ध्येयावरती एकतर प्रेम तर करत राहिलो मी. परंतु माझ्या दृष्टिकोनाने हा अभ्यास एन्जॉय करणं खूप महत्वाचं वाटतं. एखाद्या लहान मुलाला तुम्ही खेळणं देता, ते खेळणं ते मुलगा खेळत बसता त्याला आनंद वाटतो. मला अभ्यास करताना आनंद वाटला. हे त्रासची गोष्ट वाटली नाही. अजून पण अभ्यास करायची माझी तयारी आहे असं का मला वाटतं, कारण ते मला कधीच त्रासची गोष्ट वाटली नाही. एक एन्जॉयबल प्रोसेस, स्टडी इज अन एन्जॉयबल प्रोसेस. प्रेयर एखादी प्रार्थना करणं ही आपल्या दृष्टीकोन आत्मिक समाधानाची गोष्ट आहे. तसंच मी अभ्यास आणि अध्यात्म माझ्या दृष्टीने मुक्तीचा मार्ग आहे. थोडं मी स्पिरिच्युअल बोलतोय पण ते वस्तुस्थिती माझा तो सहस्वभाव बनून गेला अभ्यास आणि अध्यात्म. तसं तुम्ही ऑप्शनल ठरवता इंटरेस्ट जे आवड म्हणजे करायचे म्हणून कुणीतरी आपल्याला नेमून दिले म्हणून ते करायचं काम नाही. आता थोडं हे प्रोफेशनलिझम नाही आहे माझे सांगण्यात, तुम्हाला जमत नाही म्हणून मी सांगणार पण नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्याला दिले आपलं हे नॅचरल कर्तव्य नैसर्गिक किंवा देवाने दिलेली आपल्या जबाबदारी असं समजून ते करायचं. ह्या पद्धतीने मी अभ्यास करत राहतो. आणि ऑप्शनलला पण असं करायचं, तुमचा जर हौसला किंवा उत्साह जर टिकून राहत असेल असेच तुम्ही दोन्ही ऑप्शनल निवडायचे. ऑप्शनल संदर्भामध्ये काय तुमची उत्तम अभिव्यक्ती लागते, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त 60 मार्क 20 मार्क द्यावं लागतात. पर्टिक्युलर कुठल्याच ऑप्शनलचा मी उल्लेख करत नाही. ते त्या तुम्हाला कोणती भाषा अवगत आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, सिनियर माझ्यासारखे जे काही यशस्वी झालेले असतील विद्यार्थी त्यांच्याशी चर्चा करून असते, जे शिक्षक असतील जे रिसोर्स पर्सन त्यांच्याशी चर्चा करून असते. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं तुमचा अंतरात्मा काय सांगतो, तर आठ डोकावून बघायला शिकायचं सगळ्यात महत्वाचं, ते खूप महत्वाचं असतं. इनर व्हॉइसच आपल्याशी प्रामाणिक राहतो, तुझं आपल्या जीवनामध्ये दिशा दाखवत असतो. आणि सगळ्यांचा विचार करून ऑप्शन ठरवायचं. हे झालं रिटर्न बाबतीत मी काय सांगेल की रिटर्न ही खूप महत्वाची प्रोसेस आहे. 200 मार्काला तुम्ही जर लीड केलं ना तुम्हाला नाही कोण थांबवू शकत. सुटला म्हणजे सुटला तर रिटर्न मध्ये सुटला ना मग किती मागे वाढण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही पुढेच जातात. त्याला ब्रेकच लागत नाही इंटरव्ह्यू. त्यामुळे रिटर्न मध्ये खूप काम करा, खूप लिहा. तुमची गाडी सुसट वेगाने भरपूर हाऊस पार्क करून डायरेक्ट DOEP थ्रू मसुरीला जाईल असं मला वाटतं. त्याच्यानंतर प्रिलिम्स ही खूप खऱ्या अर्थानं प्रचंड खरं प्रिलिम्सला मला सुद्धा खूप वेळ लागला, कारण प्रिलिम्स ही खूप आणि सगळ्यात महत्वाची माझ्या जमेची बाजू मला फॅक्ट्स खूप लक्षात राहतात. म्हणजे मी कुठली तारीख विचारली हिस्ट्रीची, पॉलिटिकल सायन्स एखादा आर्टिकल मला ते लगेच लक्षात राहतं नॅचरली. त्याच्यामुळे मला प्रिलिम्सचा त्रास करावा लागला. पण मला पहिली 2-3 वर्ष ना मी FY ला SY ला असताना फक्त प्रिलिम्सवरच वर्क केलं. FY SY
आणि त्या 18-19 वर्षात मला UPSC प्रिलिमचा दर्जा मला अवगत झाला. त्यामुळे मला काय अवघड वाटलं नाही. UPSCच्या प्रिलिमचा अभ्यास खूप मोठा असं समजून आलं की खूप मोठी रेंज लागते. 18-19 वर्षाच्या 20 वर्षाच्या पोरांना मुला मुलींना समजेल असं त्याचा दर्जा. फक्त करंट अभ्यास करून बाकी सगळं करून ठेवायचं आणि करंट अभ्यास परीक्षेला जाताना 2-3 महिने मी करायचं. तर बाकी फिनिशिंग करायला काय हरकत नाही. बाकीची लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र अशी मासिक शासकीय मासिक असते. तिचा क्रॉनिकल यासारखी सिव्हिल सर्व्हिसेस सायन्स सारखी मासिक आहे ती वाचन असेल, किंवा तुमच्या ठरवलेल्या विषयाच्या संदर्भामध्ये वाचनाची पुस्तकं असतील, किंवा जी सगळे काही कॉन्स्टिट्यूशन हिस्ट्री सारखी पुस्तकं असतील, सगळी ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये वाचायला काय हरकत. ग्रॅज्युएशन जरी झालं असलं तुमचं फिक्स एम जरी असलं तरी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा हे गोष्ट ऍक्टिव्ह होऊ शकते, काय प्रॉब्लेम येणार. त्यामुळे जास्तीत जास्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन प्रिलिम्स जर क्लिअर करायचे असेल तर थोडं प्रिलिम्स जवळ आहे म्हणून सांगतो. प्रिलिम्सला एक येते, जेवढे तुम्ही मॅक्सिमम ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवसाल ना तेवढा तुमचा प्रिलिम्सचा रास्ता सुरू होईल. मी दररोज 2 प्रश्न पत्रिका सोडवायचं, प्रश्नामध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचा. सकाळी 1 पेपर आणि दुपारी 2 पेपर, असं मी सलग 2 वर्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे मला कधीच भीती वाटते. आता मला जरी 1000 वेळा प्रिलिम्सला बसवलं तरी 1000 वेळा मी प्रिलिम्स पास होऊ शकतो. मला आत्मविश्वास आहे, कारण मला असं वाटतं की UPSC मध्ये प्रिलिम्सला मेन्सला उडवायला अजून मला जन्माला यायचा, असं मला आत्मविश्वास काय निर्माण झाला. त्याचं कारण आहे की तेवढं मी वर घेतलं. मला असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पण निर्माण होऊ द्या अशी अपेक्षा करतो. शेवटी जाता जाता सांगतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी ठरवा. मी पहिले सांगितलं की स्वप्न विचारणा जन्म देतात, विचारपूर्तीला जन्म देतात आणि जीवनात परिवर्तन घडून असतात. त्यामुळे आपल्या जीवनात परिवर्तन घडून असलं तर स्वप्न, विचारपूर्ती आणि परिवर्तन असा एक प्रवास, सुंदर प्रवास, सुंदर विचारांच्या संगतीने करा. सुंदर प्रवास, सुंदर विचारांच्या संगतीने करा. ते पूर्तीपर्यंत तुमची सर्वांचीच वाटचाल व्हावी अशी मनपूर्वक ईश्वरचरणी प्रार्थना करून तुम्हा सर्व बंधू भगिनींना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.